धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. 55 पैकी 45 सदस्यांचे पाठबळ मिळवत महायुतीने विजयावर शिक्कामोर्तब केलं. अध्यक्षपदी अर्चना पाटील तर उपाध्यक्षपदी उषाताई गायकवाड यांची वर्ह लागली आहे. या निकालाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे धाराशिव जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच अध्यक्षपदावर कमळ फुललं आहे. अर्चना पाटील यांच्या माध्यमातून भाजपाला पहिल्यांदाच हे सर्वोच्च पद मिळालं आहे. हा विजय महायुतीच्या भक्कम एकजुटीचा आणि अचूक रणनीतीचा मानला जातोय. नूतन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला आणि पायाभूत सुविधांना मोठी गती मिळेल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. या विजयानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी खासदार रवींद्र गायकवाड, शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले, संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि राहुल मोटे या दिग्गज नेत्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. जिल्हा परिषद परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. या ऐतिहासिक विजयामुळे धाराशिवचा राजकीय वर्तुळात महायुतीची ताकद आणखी वाढल्याचं स्पष्ट झालंय. प्रतिनिधी सूरज आबाजने, पाहत रहा मराठी टाइम्स न्यूज नेटवर्क डिजिटल.